मैत्रिणींनो, मी डॉक्टर रश्मी बोरीकर आज आपल्याशी मराठवाडा मुक्तीसंग्रामाविषयी संवाद साधणार आहे. यासाठी मी मुख्यतः 2 पुस्तकांची मदत घेतली आहे. पहिले आहे डॉक्टर ज्योत्स्ना घारपुरे लिखित अशा झुंजलो आम्ही आणि दुसरे आहे अनंत भालेराव लिखित हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा. यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था येथील ग्रंथालयाचा मी उपयोग केलेला आहे. मैत्रिणींनो, आपण नुकतीच भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण केली आहेत आणि गेली वर्षभर या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं देशभर वेगवेगळे कार्यक्रमही साजरे झालेले आहेत. ब्रिटिश राज्यसत्तेविरुद्ध भारतीय जनतेने छेडलेला हा स्वातंत्र्याचा संग्राम खूप स्फूर्तिदायी आहे. या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास ब्रिटिश राजवट जितकी जुनी आहे तितकाच जुना आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, धार्मिक स्वातंत्र्य प्रिय असते. आपण राहत असलेल्या भौगोलिक भागाला अनुसरून आपल्या चालीरीती असतात, खाण्यापिण्याच्या सवयी असतात. या सर्वांवर त्या भागामध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांचा, तिथल्या निसर्गाचा फार मोठा प्रभाव असतो. परकीय प्रदेशातून आलेले लोक जेव्हा या सगळ्यावर कब्जा करतात तेव्हा तिथले सर्वच जीवनमान ते आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्या भागातले लोक आपल्या स्वातंत्र्याच्या हक्कासाठी आणि अधिकारांसाठी लढा उभा करतात. भारतीय स्वातंत्र्ययुद्धात अनेक लोकांनी आपल्याला जनमानसावर प्रभाव टाकलेला दिसतो. यामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांचा सहभाग होता असे आपल्याला दिसते. मुख्यतः जहाल आणि मवाळ अशी विभागणी आपण याची करू शकतो. यातच मग सशस्त्र लढा, अहिंसात्मक लढा, राजवट उलथवण्याचे प्रयत्न, रस्त्यावरची आंदोलने, असहकार आंदोलन असे अनेक प्रवाह दिसतात. पण भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आपल्याला असे सांगतो की हा लढा मुख्यतः अहिंसात्मक मार्गाने लढला गेला. अनेक जणांनी सशस्त्र मार्ग चोखाळण्याचे प्रयत्न केले, पण यामध्ये यश येऊ शकले नाही. भारतीय समाज जीवनात महात्मा गांधींच्या उदयानंतर मुख्यतः असहकार, सत्याग्रह, स्वदेशीचा उपयोग असे अहिंसात्मक मार्ग वापरले गेले. समाजातील तळागाळापासून सर्व स्तरातील लोकांना महात्मा गांधींनी याच्यात सामावून घेतले. जात धर्माच्या पलीकडे जाऊन, स्त्री आणि पुरुष या भेदाच्याही पलीकडे जाऊन फक्त ब्रिटिश सत्तेपासून मुक्तता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून या स्वातंत्र्य युद्धाचा कालावधी पार पडलेला आपल्याला दिसतो. मैत्रिणींनो, आपला देश फार मोठा आहे. प्रचंड महाकाय पसरलेला हा प्रदेश आहे आणि त्या काळी हा प्रदेश वेगवेगळ्या संस्थानांमध्ये, राज्यांमध्ये विभागलेला होता. यावर वेगवेगळ्या संस्थानिकांची, राजांची सत्ता होती. यातील काही संस्थाने आकाराने मोठी होती, तर काही संस्थाने भौगोलिकदृष्ट्या लहान होती. काही संस्थाने हे प्रजेच्या हिताचे काम करत होते, तर काही संस्थाने मात्र प्रजेवर जुलूम करून राज्य करत होते. काही संस्थानिकांनी ब्रिटिशांचे वर्चस्व मान्य करत त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले होते, तर काही मात्र स्वतंत्र राहून आपलाच राज्यकारभार करत होते. या संस्थानिकांची संख्या जवळपास 500हून अधिक होती. यातील बरीचशी संस्थाने सरंजामदारी मनोवृत्ती असलेली, हुकुमशाही गाजवणारी, जुलुमी अशी होती. प्रजेवर अन्याय आणि अत्याचार करत त्यांचा कारभार चालू होता. या सर्व संस्थानातील जनतेने आपल्या आपल्या संस्थानिकांविरुद्ध उभारलेला स्वातंत्र्य लढा हा ब्रिटिश राजसत्तेविरुद्धचाही स्वातंत्र्य लढा होताच. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात महात्मा गांधींनी
सामान्यातल्या सामान्य माणसालाही सामावून घेतले. पुरुष, स्त्रिया, मुले, मुली सर्वजण स्वातंत्र्याच्या भावनेने पेटून उठले होते. जो तो आपल्या आपल्या परी स्वातंत्र्य युद्धात योगदान देण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्या काळात आपल्या देशात काही प्रमाणात स्त्री शिक्षणाला सुरुवात झालेली होती. महात्मा गांधींनी स्त्रियांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देत त्यांना पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्य संग्रामात सामावून घेतले होते. अहो, अनेक वेळेला तर असे प्रसंग आले की सर्व पुरुष कार्यकर्ते, नेते पकडले गेले आणि त्यावेळी मग स्त्रियांनी त्या लढ्याचे नेतृत्व केले. स्त्रियांनी त्यासाठी तुरुंगवासही भोगला. अशाच अनेक संस्थानांपैकी एक संस्थान आहे ते म्हणजे हैदराबाद संस्थान. दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानच्या मध्यभागी असलेलं हे ठिकाण आहे. या हैदराबाद संस्थानावर 1724 पासून निजामाच्या आसफिया घराण्याचे राज्य होते ते जवळपास 1948 पर्यंत. हे निजामाचं राज्य मुघल राज्यवटीशी दगाफटका करून राज्यावर आलेलं होतं. त्यांनी कायमच ब्रिटिश सत्तेशी हातमिळवणी केलेली आपल्याला दिसते. या संस्थानाचे एकूण क्षेत्रफळ होते 82,313 चौरस मैल आणि 1941 मध्ये जी शिरगणती झाली होती ती आपल्याला असं सांगते की इथली लोकसंख्या होती 1,63,38,534 आणि या भागात 3 भाषा बोलणारे लोक राहायचे. मराठी, तेलुगू आणि कन्नड या भाषा मुख्यतः बोलल्या जायच्या. काही लोक उर्दू बोलणारे सुद्धा त्या काळामध्ये या भागामध्ये राहत होते. आता भाषा आणि ती बोलणारे लोक याचं प्रमाण जर आपण बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं की तेलुगू बोलणारे लोक हे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर होते. त्यांची संख्या होती 75,29,229. त्यानंतर होते मराठी बोलणारे लोक. त्यांची संख्या होती 39,47,089. उर्दू बोलणारे लोक त्यांची संख्या होती 21,87,005 आणि कन्नड बोलणारे लोक जे होते त्यांची संख्या होती 17,24,180. आपण या 3 ज्या भाषा आहेत त्याच्याप्रमाणे जे प्रदेशाला नाव दिलं होतं ते होतं तेलंगणा भाग, मराठवाडा भाग आणि कर्नाटक भाग. याच्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तेलंगणा भाग आपल्याला सगळ्यात मोठा आढळतो. त्याच्यानंतर क्षेत्रफळ होतं मराठवाड्याचं आणि सगळ्यात कमी क्षेत्रफळाचा भाग जो होता तो होता कर्नाटकाचा. या पूर्ण निजामी संस्थानामध्ये जर आपण बघितलं तर खेडी होती 22,360 आणि शहरं होती 138. खरं म्हणजे आज हा बोलायचा काही फारसा उपयोग नाही, पण त्या काळामध्ये या निजाम संस्थानामध्ये मुस्लिम लोकसंख्या ही सगळ्यात जास्त होती. दुसरा नंबर होता तो हिंदू लोकसंख्येचा, तिसरा नंबर होता तो ख्रिश्चन लोकसंख्येचा आणि इतर धर्मीय लोक जे होते ती सगळ्यात कमी संख्या आपल्याला दिसते. निजामी राजवटीमधला शेवटचा निजाम जो होता त्याचं नाव होतं मीर उस्मान अली खान. या निजामाला पैसा आणि सत्ता याचं प्रचंड आकर्षण आपल्याला दिसतं. आपलं राज्य हे इस्लामी राज्य असावं असं स्वप्न तो बघत होता. त्यामुळे आपल्या संस्थानातील इतर धर्माच्या लोकांवर अतिशय कडक निर्बंध त्यांनी घातले होते. इतर धर्माच्या लोकांना वेगळी वागणूक मिळत होती. सरकारी नोकरीमध्ये मुस्लिम लोक प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत होते. इतर भाषा शिकण्यावर प्रचंड निर्बंध. उर्दू ही राजभाषा त्यांनी डिक्लेअर केली होती, त्यामुळे शिक्षण हे उर्दूतून घ्यावं अशी सक्ती होती. मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. मराठी, कानडी, तेलुगू या भाषांच्या शाळाही नव्हत्या
आणि शाळा उघडण्यासाठी सुद्धा निजाम दरबारी बरीच खटाटोप, बराच संघर्ष त्या काळात लोकांना करावा लागत होता. आणि या सगळ्या राजकीय आणि प्रशासकीय पार्श्वभूमीमुळे आपल्याला असं दिसतं की या संस्थानातले लोक हे काहीसे जुन्या विचारांचे, कर्मठपणाकडे झुकणारे, कर्मकांड मानणारे असे आपल्याला दिसतात. त्या काळामध्ये या संस्थानातले लोक सोशिक आणि आहे त्यात समाधान मानणारे अशी ही प्रजा आपल्याला दिसते. पण तारुण्य हे कायमच एक सळसळता उत्साह घेऊन आलेलं असतं आणि नवीन कल्पना घेऊन आलेलं असतं. या भागामध्ये राहणाऱ्या तरुणांना जेव्हा भारताच्या इतर भागामध्ये चालणाऱ्या स्वातंत्र्ययुद्धाची माहिती मिळत होती, त्यावेळा त्यांची अंतर्गत उर्मी काही त्यांना गप्प बसू देत नव्हती. स्वातंत्र्य, त्याचे होणारे फायदे, आपण सहन करत असलेली जुलुमी राजवट, ह्या सगळ्यांचा त्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विचार आणि विचारांचा झगडा चालू होता. देशाच्या इतर भागातल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या कथा पण त्यांच्यापर्यंत पोहोचतच होत्या. त्यामुळे साधारणतः 1918 पासून हैदराबाद संस्थानात अधूनमधून स्वातंत्र्याचे उठाव होतच होते. पण या स्वातंत्र्य युद्धाला खरी गती जी मिळाली ती 1938 ते 1948 या काळात. कारण याच काळामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा लढा तीव्र आणि गतिमान होत गेला आणि त्याच्या बातम्या संस्थानातल्या तरुणांपर्यंत जशा पोचत गेल्या तसा हैदराबाद संस्थानातला स्वातंत्र्य लढाही तीव्र झाला. आणि हैदराबाद स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलेलं दिसतं स्वामी रामानंद तीर्थ यांनी. स्वामीजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर महात्मा गांधींच्या अहिंसात्मक असहकार आंदोलनाचा प्रभाव होता. स्वामीजींनी सुद्धा आपल्या भागातील सर्व जाती धर्माच्या स्त्री, पुरुष, मुले, मुली या सगळ्यांना लढ्यात सहभागी करून घेतलं. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. आपला तिरंगा ध्वज सगळीकडे फडकला. पण हैदराबादमधल्या जनतेला मात्र हा तिरंगा फडकवता आला नाही. ज्यांनी कोणी त्यावेळेस तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला, गोळीबार केला, त्यांच्यावर खटले दाखल केले, त्यांना तुरुंगवाससुद्धा भोगावा लागला. कारण हैदराबाद संस्थानचा निजाम हा काही स्वतंत्र भारतामध्ये विलीन होण्यास तयार नव्हता. निजाम स्वतःचं स्वतंत्र इस्लामी विचारांचं राज्य असलं पाहिजे अशी स्वप्न बघत होता. संस्थानातील प्रजेवर अनन्वित अत्याचार चालू होते. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 नंतर संस्थानातील जनतेने स्वामीजींच्या नेतृत्वाखाली निकराचा लढा दिला. हा लढा सशस्त्र होता. याला स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची साथ मिळाली. त्यांनी संस्थानावर पोलीस ॲक्शन केली आणि त्यानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामी राजवटीपासून मुक्त झाले आणि भारतीय प्रजासत्ताकात सामील झाले. एका अर्थाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पूर्णविराम हा हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीसंग्रामानंतर म्हणजे 17 सप्टेंबर 1948ला पूर्ण झाला असे आपण म्हणू शकतो. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास हैदराबाद स्वातंत्र्याच्या लढ्याशिवाय पूर्ण होतच नाही. या लढ्यात आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मराठवाडा या तीनही प्रदेशातील लोकांनी बरोबरीने सहभाग दिला. या लढ्यातील स्त्रियांचा सहभाग हा कृतिशील, धाडसी आणि पुरुषांच्या बरोबरीचा आपल्याला बघायला मिळतो. आपण आज जी स्त्री पुरुष समानता बोलतो, आपल्या बोलण्यामध्ये सारखं असतं जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समान समान आहेत अशा अर्थाने. पण 1938 ते 1948 या कालावधीमध्ये महात्मा गांधींच्या प्रेरणेने आणि स्वामीजींच्या पुढाकाराने मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटक या भागातल्या स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्ययुद्धामध्ये सहभाग घेतला आणि ही स्त्री पुरुष समानता अनुभवली
जगाला दाखवून दिली. पण आपला मुख्य हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यातील स्त्रियांचं योगदान हे बघूयात. मराठवाडा हा हैदराबाद संस्थानचा प्रमुख भाग, पण जुलुमी राजवटीमुळे शोषित प्रजा यामुळे मागासलेला. पण स्वामीजींच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनतेने मोठा लढा उभा केला आणि निजामापासून मुक्ती मिळवण्यात योगदान दिले. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही रस्त्यावर आल्या. महात्मा गांधींनी दिलेले आंदोलनातील कार्यक्रम, जसं की रोज प्रभात फेरी काढणं आहे, त्याच्यामध्ये देशभक्तीची गाणी म्हणणं आहे, लोकांना संघटित करणं आहे, जुलुमी राजवटीविरुद्ध पत्रकं काढायची, ती लोकांपर्यंत पोचायची, त्यांना जुलुमी राजवट म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजावून सांगायचं, मोर्चे काढायचे, उपोषणं करायची, अशा अनेक गोष्टींमध्ये सहभाग घेतला. पण निजाम आणि त्याची रझाकारी संघटना यांनी खूप मोठ्या प्रमाणावर दडपशाही चालवली. थोडा जरी त्यांना संशय आला की एखाद्या घरातली व्यक्ती ही स्वातंत्र्य युद्धामध्ये काम करत आहे, तर लगेच घराची झडती घ्यायची. पुरुषांना पकडायचं, स्त्रियांना पकडायचं, त्यांना मारहाण करायची, घरातल्या वस्तूंची नासधूस करायची, धान्य बाहेर फेकून द्यायचं, मुलांना मारायचं, कुठे जर थोडासा विरोध होताना दिसला तर गोळीबार करायचा, लाठीमार करायचा, असे अनेक प्रकार निजाम आणि रझाकारी संघटना करत होते. त्यामुळे स्वामीजींच्या नेतृत्वाखाली हा जो मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम झाला, हा बऱ्याचशा प्रमाणात सशस्त्र लढ्याच्या स्वरूपात झालेला आपल्याला बघायला मिळतो. ज्या ज्या स्त्रियांनी मराठवाड्यातल्या या स्वातंत्र्य युद्धामध्ये आपलं योगदान दिलं, त्यांच्याविषयी मला फार नेहमी कुतूहल वाटत आलेलं आहे. म्हणजे बघा, स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ, बायकांना शिक्षणाची संधी नाही, घराबाहेर पडायची संधी नाही, 10व्या-11व्या वर्षी लग्न करून दिलं जात होतं आणि त्यानंतर चूल आणि मूल हेच तिचं जीवन असणार, अशी जिथे सामाजिक भावना आपल्याला दिसायची, त्या काळामध्ये सुद्धा मराठवाड्यातल्या स्त्रिया जराही डगमगल्या नाहीत की मागे हटल्या नाहीत. या स्त्रियांविषयी जेव्हा जाणून घ्यायचं, त्यांची माहिती मिळवायची, त्यांच्याविषयी काही वाचायला मिळतंय का हे बघूयात असा प्रयत्न केला, तेव्हा हाताशी आलं डॉक्टर ज्योत्स्ना घारपुरेंचं पुस्तक अशा झुंजलो आम्ही. आणि हे वाचताना तर अक्षरशः तो पूर्ण कालखंड माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. इतकं सुंदर ज्योत्स्नाताईंनी याच्यातल्या प्रत्येक महिलेचं व्यक्तिचित्र रेखाटलेलं आपण बघतो. हे पूर्ण पुस्तक वाचून झाल्यानंतर माझ्या मनामध्ये एक विचार आला की या ज्या काही 10, 12, 13 बायकांविषयी ज्योत्स्नाताईंनी लिहिलेलं आहे, याच्यातल्या काही जणी तर खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये जन्मल्या पण नाहीत. एका अर्थाने त्या मराठवाड्याच्या सुना आहेत, म्हणजे लग्न होऊन त्या मराठवाड्यामध्ये आलेल्या आहेत. तर काही जणी मात्र मराठवाड्याच्या लेकी आहेत किंवा भूमिकन्या आहेत. यातल्या काही जणींना प्राथमिक शिक्षण घेण्या इतपत संधी मिळाली, तर काही जणींना मात्र साधी अक्षर ओळख सुद्धा नव्हती. काही जणी अशा कुटुंबातून आल्या होत्या की ज्यांच्या घरातली पुरुष मंडळी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभागी झालेली होती. पण या 12-13 काही जणी अशा आहेत की ज्यांना अशा प्रकारचं रस्त्यावर उतरून काम करण्यासाठी घरून विरोध झाला आणि त्याच्यातल्या काही जणींनी आपल्या घरच्या लोकांना मतपरिवर्तन केलं, त्यांचं मन वळवलं आणि स्वातंत्र्य युद्धात सहभाग घेतला. पण काही जणी मात्र आपल्याला अशा बघायला मिळतात की त्यांना या स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभागी होण्यासाठी स्वतःचं घरसुद्धा सोडावं लागलं. हे सगळं वाचत असताना मला अतिशय या सगळ्या बायकांविषयी आदर आणि प्रेम असं दाटून आलं. कारण स्वतःचं घरदार सोडून रस्त्यावर एका विशिष्ट स्वातंत्र्याच्या उद्देशाने पडलेल्या या महिला कशा बरं राहिल्या असतील त्या काळामध्ये, कोणी यांची काळजी घेतली असेल? तर असं लक्षात येतं की या एकमेकींनीच एकमेकींची काळजी घेतली, त्या एकमेकींचा आधार झाल्या. त्यांचं सगळ्यांचं मिळून स्वातंत्र्य युद्धामध्ये लढणारं असं एक स्त्री पुरुषांचं एक वेगळं कुटुंब तयार झालं. त्यांचे एक प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, विश्वासाचे असे नातेसंबंध तयार झाले. आणि हे सगळं बघत असताना मला आजचा आपला काळ आठवतो
की आपण मैत्रिणी एकमेकींशी कशा पद्धतीने वागतो आणि त्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये फक्त एका स्वातंत्र्याच्या भावनेने प्रेरित होऊन या एकत्र आलेल्या सगळ्या जीवाभावाच्या मैत्रिणी कशा झाल्या आणि त्यांनी शेवटपर्यंत ते कसे नातेसंबंध टिकवले, हा सगळा इतिहास अतिशय आजही मला प्रेरणादायी वाटतो.